आज सर्वत्र धुळवडीचा उत्साह दिसून येत आहे। रंग खेळण्यात तरुणाई दंग आहे। नागपुरात ही तरुणाई रंगाच्या उत्सवात सहभागी झाल्याचं चित्र आहे। पाण्याचा वापर न करता कोरडी होळी खेळण्यावर मात्र नागरिकांचा भर आहे। गुलाल आणि कोरड्या रंगासोबत फुलांची होळी खेळण्यात तरुणाईचा उत्साह दिसत आहे। नागपुरातील रेशीमबाग परिसरातील रंगोत्सवात सहभागी तरुण तरुणीशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आज संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा करण्यात येत आहे। धुळवड साजरी करण्यात येत आहे। सगळीकडे रंगाचा उत्सव साजरा करताना दिसून येत आहे। नागपुरातही जो आहे तो होळीचा उत्साह दिसून येत आहे। नागपुरातील तरुण तरुणी असतील, विद्यार्थी असतील, मुलं असतील, सकाळपासूनच जे आहे ते होळीच्या रंगात न्हाऊन गेलेले आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे मुलं जे आहेत, विद्यार्थिनी असतील किंवा तरुण तरुणाई असतील, होळी खेळताना दिसून येत आहे। होळीचा उत्साह आहे तो नागपुरातही दिसून येत आहे। रंगात पूर्ण रंगून गेलेली आहे। कशा प्रकारची होळी साजरी करते? खूप मजा येऊन राहिली इथे होळी खेळण्यामध्ये। गार्डन मध्ये आलो आम्ही। दरवर्षी अशीच साजरी करता? नाही, यावेळेसची स्पेशल आहे। कसा उत्साह आहे तुमच्यामध्ये आणि कोण सांगणार कशा प्रकारची होळी साजरी करताय तुम्ही? आम्ही विदाऊट पाणी होळी साजरी करतो, कारण की पाण्याचा व्यय नाही करायला पाहिजे। पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी, तर आपल्याला विदाऊट पाण्याने पण आपण होळी खेळू शकतो आणि आपल्याला तेच करायला पाहिजे। तर आपण पाहू शकतो की गुलाल आणि सुक्या रंगांची होळी आहे, सोबतच फुलांची होळी इथे साजरी करण्यात येत आहे। तरुणी असतील, तरुणाई असेल, मोठ्या प्रमाणात होळीचा उत्साह साजरा करतात। सकाळपासूनच आहे आणि हा आज दिवसभर जो आहे तो होळीची धुळवड जी आहे ती सगळीकडे साजरी होताना आपल्याला दिसत आहे। नागपुरातही मोठ्या प्रमाणात जे आहे ते या होळीचा उत्साह या माध्यमातून साजरा करताना नागपूरकर दिसत आहेत। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।